नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आजचा आपण पेपर घेऊन आलो आहे पुणे कारागृह पोलीस भरती 2025 मध्ये झालेला आजचा पेपर आहे तो। आज म्हणजे कोणती तारीख तर 9 एप्रिल 2025 आज झालेला हा पेपर आहे। ठीक आहे, तर आज या पेपरचं गणिताचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघू आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ताचं विश्लेषण बघू की कसं होतं आणि हा पेपर आपल्याला कसं टॅकल करायला पाहिजे होता हे आपण तुम्हाला समजून जाईल। ठीक आहे, आता बघा काय आहे, 5 संख्यांची सरासरी किती आहे तर 50 आहे। 5 संख्या आहे त्यांची सरासरी किती आहे सर 50, म्हणजे त्यांची एकूण किंमत असेल 250। तर हो, त्यातील 4 संख्यांची सरासरी किती आहे तर 46 आहे, म्हणजे हे 4 गुणिला किती असेल सर तर 46। 4 सक 24, हातच्याला 2, 4 चूक 16 आणि 2 सर 18। आणि आता विचारलं आपल्याला पाचवी संख्या कोणती आहे, मग बस याच्यातून ही वजा करा, आपल्याला पाचवी संख्या भेटून जाते। आता बस आता काय आहे, 0 मधून 4 जातात का तर नाही, 10 मधून 4 गेले तर 6, 1 परत दिला, 8चं झालं 9, 15 मधून 9 गेले तर उरले 6, 1 परत दिला, 1चं झालं 2, 2 मधून 2 गेले तर 0। तर पाचवी संख्या कोणती आहे सर तर पाचवी संख्या आहे 66। ऑप्शन क्रमांक असेल आपला 4 नंबर। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करायला पाहिजे होतं। जर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व केलं असेल तर तुमचा 1 मार्क फिक्स झाला आहे। ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा। आता हा जे प्रश्न फक्त डायरेक्टली क्रॉप केलेला आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर ते समजून घ्या फक्त। चल आता बघा काय आहे, आता 3 भावांच्या वयांची सरासरी किती आहे तर 15 वर्ष। त्यातील एकाचे वय आहे 15 वर्ष, दुसऱ्याचे वय आहे 20 वर्ष, तर तिसऱ्या भावाचे वय आपल्याला विचारले। आता 3 भाऊ आहे आणि सरासरी किती आहे सर तर 15, मग 3 5 सर तर हे म्हणजे 15 त्रिक तर 45, आणि एकाचं किती आहे, एकाचं सर 15 आहे, दुसऱ्याचं सर 20 आहे, मग दोघांची बेरीज करा किती तर 35। मग ह्या 45 मधून, कारण हे तर तिघांची बेरीज आहे ना आणि ही दोघांची आहे, मग याच्यातून जर आपण हे वजा केलं तर आपल्याला तिसरा भाऊ भेटून जाईल ना। मग 5 मधून 5 गेले तर 0, 4 मधून 3 गेला तर 1, मग तिसऱ्या भावाचं वय किती असेल तर तिसऱ्या भावाचं 10 वर्ष आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे 10 वर्ष। तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। अवघ्या 10 सेकंदात गणित सॉल्व होतो। ठीक आहे, जर तुम्ही अशा प्रकारे या गणिताला सॉल्व केलं असेल आणि ऑप्शन क्रमांक 3 लिहिलं असेल तर 1 मार्क तुमचा फिक्स झाला आहे। चल आता हा पुढचा प्रश्न बघा। बघा का, ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, दोघांच्या वयांची बेरीज किती आहे तर 43 असल्यास ब चे वय विचारलं आहे। आता आपण काय करणार सर, हे दोघांची वयांची बेरीज 43 आहे आणि काय म्हटलंय ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, मग याच्यातून आपण 7 वजा करणार, 7 वजा करा। आता 3 मधून 7 जातात तर नाही, मग 13 मधून सर 7 गेले तर किती होतात तर 6 राहिले, मग 1, आता 4 मधून 1 गेलाय सर तर 3, आणि ह्या 36ला फक्त 2 ने भागा, कारण आता जो मोठा आहे तो निघाला आहे ना, मग हा हे इक्वल राहतील। आता बस बे 1 बे आणि बे 8 तर 16, आणि आपल्याला विचारलं आहे काय, अ जर विचारलं असेल तर 18 मध्ये 7 टाका आणि ब जर विचारलं असेल तर ब मग 18च आहे। तर आपल्याला काय विचारलं तर ब विचारलं, ब चे वय किती, मग ब किती आहे तर ब 18चा आहे। ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे ब आपला असेल 18। जर तुम्ही अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक ए जर लिहिला असेल तर तुमचा 1 मार्क फिक्स आहे। ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न बघा। आता हा प्रश्न काय आहे, 2 संख्यांचा लसावी 420 व मसावी 15 आहे, त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या विचारली। आता हे गणित कसं सॉल्व करायचं, पहिली लसावी किती आहे तर लसावी सर 420 आहे आणि मसावी किती आहे तर मसावी सर 15 आहे। पहिली संख्या किती आहे तर 105 आहे सर, आणि हे गुणिला दुसरी संख्या सर आपल्याला काढायची आहे, फक्त कटछाट करा, उत्तर तुमचं रेडी। ठीक आहे, आता बघा काय करायचं आहे, आता 5 चूक 20 म्हणजे 1 चूक हे म्हणजे याला 4 ने भाग जातोय। आता 15 चूक तर 60, मग दुसरी संख्या कोणती आहे सर तर दुसरी संख्या आहे आपली 60 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक सी म्हणजे 60 आहे, तर आपली दुसरी संख्या असेल मग 60। जर तुम्ही ऑप्शन क्रमांक सी लिहिला असेल 1 मार्क तुमचा फिक्स झाला आहे। चल आता पुढचा प्रश्न बघा। आता एकदम चल आता पुढचा प्रश्न काय आहे, 4x अधिक 5y आहे बरोबर 19 आहे। 19चा आलेख काढण्यासाठी x बरोबर काय आहे तर 1 असताना y ची किंमत किती दिली। आता इथं x आहे म्हणजे इथं काय असेल
हे 4 गुणिला x असेल, म्हणजे याची किंमत काय येईल, 4 येईल ना सर. मग 4 अधिक हे 5y बरोबर काय आहे तर 49. आता हा 4 इकडे काय आहे अधिक आहे, तर हा तिकडे जाऊन काय होईल, मग हा 5y बरोबर हा तिकडे जाऊन काय होईल वजा होईल, म्हणजे 19 मधून हे 4 वजा, म्हणजे हे सर 5y बरोबर किती 15. मग आता हा इकडे काय गुणिला आहे तर तिकडे काय होईल भागीला, म्हणजे y बरोबर किती निघाले मग 5 × 15 होईल ना. म्हणजे जर हे 15ला आपण 5ने भागलं तर 5 म्हणजे y बरोबर किती निघालं मग, तर y बरोबर निघालं आपलं 3 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक बी असेल आपलं उत्तर. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला मित्रांनो सॉल्व करायचं होतं. आणि जर तुम्ही अशाच प्रकारे जर सॉल्व केला असेल तर मग तुमचं रिझल्ट कन्फर्म आहे. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा. आणि जर मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल, डाऊट असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुमची आता जर समजा हा प्रश्न हा पेपर गेला आहे, आता जे आपल्या हातात नाही त्याच्यावर विचार करत बसू नका, पुढच्या तयारीला लागा. आता हा बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येस 3ने भाग जाईल. आता काय विचारलं, 3ने भाग जाईल म्हणजे 3ची कसोटी आहे. आता 3ची कसोटी मी तुम्हाला सांगितले की 3 ही संख्या 9 पर्यंत आणणे आणि कट करणे. जर 0 किंवा 3 किंवा 6 हे जर एक म्हणजे शेवटी उरत असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. चला आता ऑप्शन क्रमांक 4 वरून आपण घेऊ. जर ऑप्शनवर जायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं पहिले 4 नंबर घ्यायचं, मग 3, 2 आणि 1. आपण 4 नंबर पहिले घेऊ. 4 तर यापैकी नाही, ते सोडून द्या. आता इथं बघा किती आहे, 3 आणि 3 6 आणि 2 8, 8 आणि 1 सर हे 9, म्हणजे हे 9 झालं आहे. उरले किती 2. आपल्याला याच्यातलं एक उरायला पाहिजे, म्हणजे हे माझं नाही, म्हणजे याला 3ने भाग जात नाही. आता इथे बघा 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 4 14 आणि 4 18, 18 म्हणजे 8 आणि 1 किती तर 9, 9 म्हणजे काय कॅन्सल, म्हणजे 0, मग 0 उरतंय ना, म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. तर ह्याला 3ने भाग जातो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय, एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती आहे. म्हणजे एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केला, म्हणजे हे एक संख्या आहे. 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यावरती, म्हणजे 8ने आपण काय करतो हे 9 वेळा वजा केल्यावरती मग ह्या संख्येतून बाकी 7 उरते, असा हा प्रश्न आहे. मग आपण अशा ठिकाणी काय करतोय, कारण याच्यात आपण वजाबाकीच करतोय ना. म्हणजे आपण काय करतो, ही एक संख्या आहे समजा, ही 72 संख्या आहे. याच्यातून आपण 8चा पाढा 9 पर्यंत 8 9 72 आणि हे 72 लिहितो आणि याच्यातून हे वजाबाकीच करतोय ना, आणि 0 0 उरतंय. पण या गणितात काय म्हटलं, उरायला पाहिजे किती 7 7 उरतंय असं म्हटलंय ना. मग बस, आणि मी तुम्हाला सांगितलंय जर आपल्याला इथला मिसिंग नंबर माहिती नसेल तर आपण काय करणार, या दोघांचा गुणाकार करणार. मग या दोघांचा गुणाकार नमाटी सर 72 आणि हे उरले याच्यात 7 टाकून द्या. 7 आणि 2 हे 9 आणि 7 7, म्हणजे तुमचं उत्तर काय असायला पाहिजे 79 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे, चल आता बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय होता, व्यवहारी अपूर्णांकाचा हा प्रश्न होता. किती आहे 2/3 आहे अधिक 3/4 आहे वजा 5/6 आहे. तर आपण पहिली गोष्ट काय करणार, मला सांगा छेद समान आहेत का, तर सर छेद समान नाही. मग छेद समान करण्यासाठी आपण काय करतो, तर छेदाची लसावी काढतो. मग 6 × 24, 24ला 3ने भाग जातो. तर हो सर मग आपलं उत्तर काय असेल, लसावी असेल आपला 24. मग बस 3 8 24, 8 2 16 सर. आता 4 × 24 बरोबर, 6 3 सर हे 18, हे वजा चिन्ह 6 × आणि 4 5 सर तर 20. मग 18 आणि 16 किती होतात, तर सर हे होता सर 34 वजा 20 आणि किती 24. बस आता फक्त 34 मधून 20 वजा करा, किती उरतात तर 14 उरतात सर. हे 14 आणि छेदात 24 आहे. मग आता सर हेच आपलं असेल उत्तर. आता दोन्ही संख्या सम आहेत, यांना अजून भाग जातो. मग कशाने भाग जातो, तर 2ने. 2 7 14, 2 1 2 आणि 2 2 4, म्हणजे आपलं उत्तर काय असेल अंशात 7 असेल आणि छेदात 12 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे ना. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा.
आता हा प्रश्न, आणि मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्न तुम्हाला मी जे शिकवतो आहे जी शॉर्ट ट्रिक तुम्हाला समजत असेल, ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता बघा, दोन संख्यांची बेरीज किती आहे तर 97 आहे. त्यातील मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागले तर भागाकार किती येतोय तर भागाकार 7 असून बाकी 1 उरतंय. ठीक आहे, भागाकार 1 येतोय आणि बाकी 1 उरतंय. हे एक महत्त्वाचं आहे. राहते तर त्या संख्या कोणत्या, म्हणजे काय सर, हे एक अशी संख्या असेल भागाकार किती मला 7 यायला पाहिजे आणि बाकी 1 उरायला पाहिजे, बरोबर. आणि ह्या दोन संख्यांची बेरीज आहे, म्हणजे एक संख्या मोठी इथे असेल छोटी इथे असेल, बरोबर. इथे समजा मोठी संख्या असेल, इथे मोठी असेल आणि इथे छोटी असेल किंवा ती लहान असेल, ठीक आहे. पण गणितात छोटी म्हटलं म्हणून छोटी असेल, इथे मोठी असेल. आता मला बस फक्त आता ऑप्शनवरती जा. आता जर ऑप्शनवर जायचं असेल तर आपण कोणत्या ऑप्शनवरती जातो सर, तुम्ही सांगितलं की ऑप्शन जर तो आपल्याला चॉईस करायचं असेल तर पहिले 4 नंबरचा ऑप्शन चॉईस करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग 3, 2, 1 वर यायचं आहे. मग चला आपण 4 नंबरवरती येऊ. आता बघा 4 नंबरवरती गेला तर 12चा पाढा 7 पर्यंत म्हणा, 12 7. म्हणजे आपण काय करणार, म्हणजे हे असं झालंय ना सर, हे 7 आहे, मग इथे सर आपण 12 ठेवणार आणि इथे सर आपण 85 ठेवणार आणि उरायला सर 1 पाहिजे मला. हो, म्हणजे हीच कंडिशन फुलफिल झाली आहे. आता छोटी संख्या 12 आपण इथं ठेवली आहे, मोठी संख्या आपण 85 इथं ठेवली आहे, बरोबर. आता 12चा पाढा म्हणा 12 7, बरोबर. 12 7 84, मग हे 84. आता उरतं 1, म्हणजे आपलं इथं फुलफिल होतंय ना. हां, किंवा तुम्ही डायरेक्ट जर पाढा हे जर तुम्हाला कन्सेप्ट नाही समजले तरी तुम्ही डायरेक्ट म्हटलं की 12 7 84, 85 मधून 84 1 उरतं आहे, म्हणजे हेच तुमचं काय असेल मग उत्तर. आता पुढचे उत्तर चेक करायची तुम्हाला गरज नाही, एवढं तुम्ही कॉन्फिडन्स पाहिजे की हे माझं उत्तर आहे. आलं ना, फुलफिल झाली ना कंडिशन. ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला दाखवलं आहे मी. इथे तुम्हाला एवढं लिहायची डायरेक्ट फक्त इथे पाढा म्हणा 7 पर्यंत. 7 84, 12 7 84 होतात, 1 उरतं 85 मधून 84. इथे बघा आता आपण हे म्हणजे 78 नाही होत, मग इथे बघा नाही होत, मग इथे पण नाही होत, म्हणजे तुमचं उत्तर काय होतं तर उत्तर तुमचं हे होतं. आता ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून सुरुवात केलं असेल मग ते शेवटपर्यंत गेले आणि ज्या विद्यार्थ्यांनी शेवटपासून सुरुवात केली ते फर्स्टच जायला तुमचं उत्तर आलं. ठीक आहे, चला अशा प्रकारे तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. आता हा प्रश्न काय मित्रांनो, 300 फुलापैकी प्रत्येक 15 फुलांच्या 8 माळा आहेत. आता फुलं किती आहेत तर सर फुलं 300 आहेत आणि 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या आहेत, म्हणजे 120 तयार केलेत. उरलेल्या फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले मावतील, म्हणजे आता बघा 300 मधून 120 गेले तर उरतील किती, तसं उरतील सर 180 ना, आणि मला 15ने करायचं म्हणजे 15ने मी भागणार. ठीक आहे, म्हणजे हे बघा हे 300 आहे, एकूण 300 आहेत. 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या, 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या, 120, म्हणजे 120 वजा केलं म्हणजे बाकी किती राहिले माझ्याकडे, बाकी 180 राहिले ना. मग 180 फुलं आहेत, 180 फुलाच्या मला 15 माळा तयार करायच्या, तर किती बघा माळेत किती फुले घ्यावी असा प्रश्न आहे. मग आता फक्त भाग द्या. 15 1 15 आणि उरले किती 3 आणि 0, 15 2 30, म्हणजे 12 फुलं घ्यावं लागतील एका माळेत, त्यावेळेस 15 माळा तयार होतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, आणि हा पेपर सर्वांना चांगला गेला असेल अशी मला आशा आहे. ठीक आहे, चला आता हा प्रश्न बघा, काय आहे. आता या प्रश्नात आपल्याला काय विचारलं आहे, सर हे 25 आहे, बरोबर, हे 25 आहे 7.5 गुणिला, म्हणजे याला सर आपण असं लिहू शकतो. म्हणजे याला आपल्याला काय करायचं होतं, हे 25 आहे ना, ह्या 25चे अवयव पाडायचे होते 5 5, म्हणजे हे जे 25 आहे ना, ह्या 25ला आपण हे 5 असं लिहू शकतो, म्हणजे हे 7.5 गुणिला. बस आता पुढे काय आहे, हे 5 आहे तर हे 5 डोकी घाता आहे त्याचा 2.5. आता पुढे आता 125 आहे, तर 125ला सर आपण असं लिहू शकतो, 125चे जर आपण अवयव पाडले तर याचे अवयव असे पडतात सर किती 5, म्हणजे 25, म्हणजे 25 5 125 आणि 5 5 25, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो सर. हो, म्हणजे 125 होतं. हां, मग आपण तेच लिहिणार. मग आपण काय लिहिणार, हे 5चा 3 बरोबर कंसात काय आहे 1.5 आहे.
आता बस याला फक्त आता सॉल्व करायचं. आपण काय केलं आहे, हे 25 होतं तर 25चं 5 केलं आहे आणि डोक्यावर म्हणजे 25 5चा वर्ग 25 आहे. 5 जसेच्या तसं, कारण हे पहिले आपल्याला पाया समान करावं लागेल ना. पाया समान केल्यावरती गोष्ट पुढे घडतील. आता पुढे इथे 125 आहे तर 125चा आपण घन, 5चा घन किती आहे ते 125 आहे. ठीक आहे. आता पुढे आता जर पाया समान असेल, आता काय असेल, हा कंस पूर्ण आहे तर घाताचा काय असतो तर घात असतो. मग याला आपण कसं करणार, 7.5 दुनी म्हणजे 5 डोक्यावरती 15 असेल. 7.5 दुनी यांचा गुणाकार होईल ना, म्हणजे आपण जर हे 7.5 गुणीला 2 जर केलं तर उत्तर किती येतं आपलं असं येतं. म्हणजे हा शून्य कट होऊन जाईल, म्हणजे किती होतं तर 15. बरोबर. हे आपण केलं. आता पुढे यांचं काय आहे, यांचं जसंच्या तसंच राहील कारण ह्याचं काहीच नाही ना. आता इथे किती आहे 15 त्रिक तर 45 येतील. मग 45 आहे आणि 1 पाऊंड आहे ना, म्हणून हा 1 पाऊंड दिला म्हणजे 4.5 म्हणजे हे 5 आणि डोक्यावरती हे असं येईल. एवढं मित्रांनो बस असं क्लिअर आहे. आता पुढे आपल्याला काय सॉल्व करायचं आहे, आता फक्त पुढे याला कटछाट करायचं. आता जर पाया समान असेल तर घातांकाची काय करतो आपण गुणाकारामध्ये, पाया समान असेल गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची आपण बेस घेऊ. 15 आणि 2.5 किती होतात, तर हा पाया समान आहे 5, हा पाया समान 5 आहे. मग 17 आपण 5 लिहू शकतो. 15 16 17 17.5 आणि भागीला काय आहे 5 आहे, हे पाया 5 आहे 4.5. क्लिअर आहे. आता जर पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर काय होतं सर, मग वजाबाकी होतं आहे. मग वजाबाकी कशाची होईल सर, हे 17.5 मधून हे 4.5 वजा होतील. 5 मधून 5 गेलं 0, 17 मधून 4 गेलं 13 आणि हा पॉईंट इथे, म्हणजे उत्तर काय येईल तुमचं 13. म्हणजे आता 5 असं घात असेल 13, म्हणजे हे असं असेल तुमचं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे, त्याच्यानंतर ही कन्सेप्ट आणि मग उत्तर तुमचं रेडी आहे. आणि जर ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली नाही तर मग गणित अवघड आहे. ठीक आहे. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा बघा, हा प्रश्न काय, आता सरळ व्याजवरचा हा प्रश्न आहे. काय म्हणतंय, सुमितने राकेशकडून सरळ व्याजाने 5,000 रुपये कर्ज घेतले. जर राकेशला 5 वर्षानंतर, म्हणजे कालावधी किती तर 5 वर्ष आहे, दिलेल्या रकमेपेक्षा 500 रुपये सुमितकडून जास्त मिळाले. बरोबर. आता सुमितकडून जास्त मिळाले तर राकेशने दर शेकडा किती टक्के दराने कर्ज दिले होते. आता आपल्याला विचारलं आहे काय तर दर. आता जर विचारलं असेल तर दराचा फॉर्म्युला काय आहे, व्याज असेल सर, व्याज गुणीला हे 100 असेल आणि इथं काय आहे सर हे मुद्दत आणि इथं काय असेल सर हे मुद्दल. संपला ना विषय. आता आपल्याला जास्त मिळाले म्हणजे व्याजच मिळाले ना जास्त. आपण जर कोणाला 5,000 रुपये दिले तर त्याचे जर समजा आपण 5 रुपये शेकडा घेतले तर म्हणजे 5,000पेक्षा जास्तच परत मिळतात ना. मग आपल्याला जास्त किती मिळालं त्याला 500, म्हणजे 500 म्हणजे व्याज आहे तो. मग हे 500 म्हणजे व्याज आहे आणि हे 100. आता मुदत किती आहे तर मुदत सर 5 वर्षानंतर मिळालं आणि त्याला परत जास्त. मग हे सर 5 वर्ष आणि मुद्दत किती आहे सर, तर ही मुद्दल किती आहे तर मुद्दल आहे सर 5,000. मग हे 5,000 सर इथे टाका, बस संपलंय. फक्त आता मित्रांनो कटछाट करा. आता कटछाट 1 2 3 0 बघा, 1 2 हे 3 0, हा 5 कॅन्सल. आता 5 राहिला 10, 5 दुनी 10. आता खाली काही नाही, वरती फक्त 2 आहे, म्हणजे किती टक्के असेल तर दर असेल मित्रांनो 2% आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 2%. आणि अशा प्रकारे ह्या गणिताला आपल्याला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. आणि तुम्ही सर्वांनी असं सॉल्व केला असेल आणि हा मार्क तुम्हाला सर्वांना मिळाला असेल. ठीक आहे. आता बघा, आता हा प्रश्न काय आहे, 6 क्रमागत विषम संख्यांची सरासरी 48 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आपल्याला विचारले. आता मला सांगा 6 संख्यांची सरासरी किती आहे, तर सरासरी सर 48 आहे. मग सरासरी कधी सर मधली संख्या असते, पण आता बघा 6 संख्या असेल, पण इथं काय म्हटलं, इथं विषम संख्या म्हटलंय आणि आपल्याला ही 48 ही संख्या विषम आहे का, तर नाही सर, 48 ही संख्या सम आहे. मग आपण काय करणार, ही जर सम असेल, समसंख्येमध्ये जर आपण 1 वजा केलं तर आपल्याला विषम भेटतो. समसंख्येमध्ये जर आपण 1 मिळवलं तर आपल्याला कोणती भेटते, तर आपल्याला विषम भेटते. मग आपण बस याच्यात 1 मिळवा, म्हणजे 1 2 हे 3, 1
2 आणि हे 3, म्हणजे ह्या 6 संख्या असतील, इथली एक, इथली एक, इथली एक आणि ह्या तिघांमधली एक. मग आपल्याला विचारली कोणती, तर आपल्याला विचारली मोठी संख्या. मग याच्या इकडे तर लहान संख्या असतील ना, मग याच्या इकडे मोठी संख्या असतील. मग 48 मध्ये 1 टाका, किती होतात, तर 49. 49च्या पुढची विषम संख्या तर सर 51. 51च्या पुढची विषम संख्या तर सर ती 53. आणि हीच असेल मग सर्वात मोठी संख्या. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, आणि ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न कसा होता, चल आता याच्यात काय आहे, एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 35% गुण मिळाले आणि 32 गुणांनी नापास झाला. जर परीक्षेचे पासिंग मेरिट 43 गुणांना लागले असले तर परीक्षा किती गुणाची होती, असा प्रश्न आहे. आता किती मिळाले त्याला, 35% गुण मिळाले आणि 32 गुणांनी नापास झाला आहे. आणि त्याला पासिंग किती होतं, तर पासिंग सर 43% होतं आणि त्याला मिळाले किती, तर त्याला सर 35% मिळाले. मग यांचा फरक काढा. बरोबर, आता 13मधून 5 गेले सर 8, 1 परत म्हणजे 0, म्हणजे 8% तो नापास झाला आहे. किती टक्के, 35% त्याला मिळाले, 43% त्याला पासिंगला पाहिजे होते, म्हणजे 8% तो फेल झाला आहे. आणि 8% म्हणजे इथे आपल्याला गुणात दिलं आहे, किती गुणांनी नापास झाला आहे म्हटलं आहे त्याला, तर 32 गुणांनी. म्हणजे हे 8% म्हणजे आपण 32च्या बरोबरीत म्हणू शकतो. तर हो सर 8 म्हणजे 32च्या बरोबरीत आहे. आणि परीक्षा किती गुणाची होती असं आपल्याला विचारलं आहे. मग परीक्षा किती गुणाची म्हणजे ते 100%. बरोबर, हे 100% म्हणजे पूर्ण गुण निघून जातील. मग इथे सर गुणाकार टाका आणि 8 सर भागी लावणार आणि फक्त मित्रांनो आता कटछाट करा. 8 चूक 32 आणि 4 एक हे 4 आणि हे 2 शून्य होत, म्हणजे परीक्षा किती गुणाची होती मग सर, तर परीक्षा होती सर 400 गुणाची. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सहजरित्या या गणिताला सॉल्व करायचं होतं. फक्त ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे होती. बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर गणित इझिली होतं. ठीक आहे, आणि सर्वांना हा प्रश्न सॉल्व झाला असेल. ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न बघा. आणि मित्रांनो मी जे तुम्हाला शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल की सर तुम्ही शॉर्टमध्ये शिकवता, 10 सेकंदामध्ये प्रश्न होत आहे, तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ह्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेच मी ट्रिकी व्हिडिओ घेऊन येत असतो. ठीक आहे, आणि बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला ते नोटिफिकेशन भेटत राहतील. चला, आई व मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे, तर 60 वर्ष आहे. 15 वर्षानंतर आईचे वय मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होत आहे, तर आई व मुलीचे आजची वय अनुक्रमे किती असेल आपल्याला म्हटलं आहे. आता दोघांच्या वयांची बेरीज किती आहे, तर बेरीज सर 60 आहे. आणि 15 वर्षानंतर म्हणजे ह्या 15 आणि 15 म्हणजे 15 काय झालं असेल, ही 15 आई पण वाढली असेल आणि ही मुलगी पण वाढली असेल, दोन्ही वाढल्या असतील ना. हो सर, म्हणजे 15 आणि 15 मग आपण 30 करू शकतो. म्हणजे त्या किती झाल्या असतील, तर ते 90 झाले असतील. आणि काय म्हटलं आहे त्याच्यात अजून एक वाक्य म्हटलं आहे, 15 वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट झाले असतील. म्हणजे आता दुप्पट झाले असतील तर म्हणजे काय, आता म्हणजे जर मुलगी समजा 30 असेल तर आई किती असेल, मग आई 60 असेल. म्हणजे ही 1 असेल, आई दुप्पट झाली ना. एवढं क्लिअर आहे. हो सर, म्हणजे आई जर समजा मुलगी 1 पट असेल आई दुप्पट, म्हणजे हे 90 मध्ये हे 30 पाहिजे आणि हे सर 60 पाहिजे. आता पुढे काय म्हणा, 15 वर्षानंतरचं हे काय आहे, तर आजचं वय त्यांच्या अनुक्रमे विचारलं आहे. मग आता बस याच्यामधून 15 वजा करा आणि याच्यामधून 15 वजा करा, म्हणजे हे त्यावेळेस आपल्याला वय निघून जाईल ना. मग आता 30मधून 15 गेले किती उरतील, 15, आणि 60मधून 15 गेले तर सर हे 45. म्हणजे आई 45ची आहे आणि मुलगी किती आहे, तर 15ची आहे. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे, ABCच्या वयाचे गुणोत्तर 2 जसे 5 जसे 4 आहे, बीचे वय 20 वर्ष असेल तर A व Cचे वय किती असेल आपल्याला विचारलं आहे. आता बस काय आहे, आपल्याला बीचं दिलं आहे आणि बी किती आहे, तर बी इथं 5 आहे ना. हे बघा मध्ये आहे ना 5, म्हणजे बी 5 आहे. म्हणजे 5 म्हणजे किती आहे सर, तर 5 म्हणजे सर 20 आहे. आणि आपल्याला काय विचारलं, ए आणि सी, म्हणजे ए काढा, म्हणजे इथं 2 ठेवा आणि बस इथे गुणे काढा. 5 चूक
बरोबर. 4 दुनी 8 म्हणजे आहे मग ए, आणि आता 2 कॅन्सल करा आणि आता इथं 4 ठेवा. 4 चूक 16 म्हणजे सी कितीचा आहे मग, तर 16चा. ए आणि सी विचारलं आहे ना आपला. ए आहे मग सर 8चा आणि सी आहे 16चा. आहे सर असं ऑप्शनमध्ये? हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहज सॉल्व करू शकतो. आणि जर तुम्हाला अजून हे बी तुम्हाला काही समजलं नसतं तर अजून याला बघा कसं आहे. आता इथं 2 आहे ए आणि सी आहे 4, म्हणजे एच्या दुप्पट सी पाहिजे होतं. मग 6च्या दुप्पट 16 आहे, 12 आहे का, तर नाही. म्हणजे हे ऑप्शन आपलं गेलं असतं. 6च्या दुप्पट 12 हे पण ऑप्शन गेलं असतं. 8च्या दुप्पट 16 आहे का, हे पण ऑप्शन गेलं असतं. आणि 8च्या दुप्पट 16 म्हणजे असं बी तुम्ही ह्या प्रश्नाला सॉल्व सहजरित्या केला असतं. म्हणजे 2 आणि 2ची दुप्पट 4 आहे ना, म्हणजे एच्या दुप्पट मला सी पाहिजे होता. मग असं बी तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकला असता. ठीक आहे, आणि ही तुमची कन्सेप्ट आहे. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न झालेला आहे. ठीक आहे, चल आता हा प्रश्न बघा कसा आहे. आता या प्रश्नात आपल्याला कसं सॉल्व करायचं. पुढीलपैकी कोणत्या गटातली 4 संख्या प्रमाणात आहेत. आता गुणोत्तर आणि प्रमाण याचा हा प्रश्न आहे. म्हणजे गुणोत्तरचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. गुणोत्तर म्हणजे काय व प्रमाण म्हणजे काय. प्रमाण म्हणजे काय, तर दोन गुणोत्तर सारख्या प्रमाणात असणे म्हणजे प्रमाण. ठीक आहे, हेच होतं. हे गुणोत्तर नाही विचारलं आपल्याला प्रमाणाचा अर्थ आपल्याला विचारला होता. म्हणजे काय, आता याच्यात बघा तुम्हाला समजेल. म्हणजे सारख्या प्रमाणात 2 गुणोत्तर पाहिजे. आता इथं आपण जर ऑप्शनवरून जायचं असेल तर आपण कसं जातो, तर सर पहिले 4 नंबरला जातो. मग हे 4 नंबर घ्या. बघा आता 12 आहे आणि हे सर 30 आहे आणि गुणोत्तरचं चिन्ह आहे हे, बरोबर. हे गुणोत्तरचं चिन्ह आहे, मी तुम्हाला सांगितलं. आणि पुढे काय आहे सर, हे 16 आहे आणि हे सर 40. म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर आता सारख्या प्रमाणात पाहिजे. म्हणजे काय सर, आता 6ने भाग जातो. 6 दुनी हे 12 आणि 6 पंच सर 30 आणि हे पण आता या गुणोत्तरात यायला पाहिजे. म्हणजे 8 दुनी 16 आणि 8 पंच 40. म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर आता सारख्या प्रमाणात आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग, उत्तर असेल आपलं 60. उत्तर असेल आपलं डी, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी असेल आपलं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या, आता पुढचे मला सॉल्व करायची गरज नाही ना. 4 वरती सॉल्व झालंय, मग आता मी 3 कशाला सॉल्व करू. 3 जरी तुम्ही सॉल्व केला, बघा आता हा जर तुम्ही सॉल्व केला, 12 आहे आणि 14 आहे आणि हे गुणोत्तर 16 आहे आणि सर 18 आहे. मग याला जर सॉल्व केलं तर बघा तुमचं उत्तर येतं का, नाही येत. म्हणजे बे सख आणि बे साती, इथं काय असेल बे आटी आणि बे नम. मग आले काय समान आहेत का, समान नाही सर. मग हे समान आहेत म्हणजे हे गुणोत्तर प्रमाणात आहेत. गुणोत्तर आणि प्रमाण ह्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. गुणोत्तर म्हणजे काय असतं आणि प्रमाण म्हणजे काय असतं, हे दोन्ही गोष्टी, दोन्ही संकल्पना आहेत. ठीक आहे, आणि दोन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत. चला आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न आपल्याला काय म्हटलं आहे, एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 30 किलोमीटर तास वेगाने सकाळी 6 वाजता निघाली. दुसरी रेल्वे त्या दिशेने त्याच दिवशी सकाळी 7 वाजता निघाली. 50 किलोमीटर तास वेगाने निघाली तर त्या एकमेकींना किती वाजता भेटतील, असा आपल्याला प्रश्न आहे. आता बस आता याच्यात काय करायचं आहे, आता बघा इथं लिहायचं वेळेतील फरक. म्हणजे वेळेतील फरक लिहा गुणिला पहिल्या गाडीचा वेग लिहा आणि भागीला यांचा दोन्ही वेगातील फरक. दोन्ही वेगातील फरक एवढं लक्षात ठेवा. आता वेळेतील फरक काय, तर पहिला हा बघा 7 वाजता आहे आणि ही किती आहे, तर ही सर 6 वाजता आहे. मग यांच्या फरक किती निघतो, तर 1 निघतो. हे गुणिला पहिल्या गाडीचा वेग किती आहे, तर पहिल्या गाडीचा वेग सर 30 किलोमीटर आहे. हे सर 30 लिहिलं. आता दोन्ही वेगातील फरक, कारण दोन्ही एकाच दिशेने जर जात असेल तर काय करतात, तर वजाबाकी करतात. आणि जर विरुद्ध दिशेने जात असेल तर बेरीज करतात. ठीक आहे, आता हे एकाच दिशेने जात आहे ना, मग एकाच दिशेने तर वजाबाकी. आता किती आहे, 50 आहे आणि 30. मग 50 मधून 30 गेले तर किती राहतील, तर 50 मधून 30 गेल्यावर राहतील 20. मग फक्त यांना कटछाट करायचं आहे. बघा हा 0 गेला म्हणजे उरलाय काय, हा 3 आणि 2. याला जर भाग दिलाय तर बे 1 बे आणि हा पॉईंट बे 5 10. म्हणजे हे काय आलंय, हे आलंय तास. म्हणजे 1.5 तास. म्हणजे हे 6 वाजता निघालं पण तासात आहे ना 1.5 तास. म्हणजे आता दुसरी गाडी किती वाजता निघाली होती,
तर 7 वाजता. मग 7मध्ये हे 1.5 तास टाका, 7मध्ये हा 1.5 तास टाका, म्हणजे काय होईल, हा 5 येईल आणि 8, म्हणजे याचा अर्थ काय होईल, तर 8:30 वाजता, 8:30 वाजता ते एकत्र भेटतील. आता ह्या 5ला मिनिटात कसं कन्वर्ट करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, म्हणजे हे 8:30 वाजता भेटतील आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं आणि सर्वांनी तुम्ही अशाच प्रकारे सॉल्व केला असेल आणि हा पण मार्क तुम्हाला भेटला असेल. ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न बघा, एका संख्येला 9ने भागल्यास, आता हा प्रश्न बघ कसा होता. हा पण एक प्रश्न बघा, एका संख्येला 9ने भागल्यास बाकी 8 उरते आणि 10ने भागल्यास बाकी 9 उरते, तर अशा लहान संख्येची दुप्पट किती. तर आता बघा, आता मला अशी संख्या पाहिजे सर की बघा 9ने भागल्यास, हा 9ने भागल्यास बाकी किती उरते, तर 8 उरते. म्हणजे इथं एक अशी संख्या असेल की ज्या संख्येला मी 9ने भागतोय, बरोबर, 9ने भागल्यास बाकी किती उरते, 8. म्हणजे इथं ही संख्या आपण अशी ठेवू शकतो. ऑप्शनवरून जर गेलो आपण तर ही संख्या अशी ठेवू शकतो ना आपण. मग याला जा नम तर सर 81, बरोबर, हे 81 उरतंय किती, तर 8 उरतंय, वजाबाकी केली तर. हो, पण हीच संख्या, आता हीच संख्या आपल्याला घ्यावी लागेल, हे 89, आणि या संख्येला आपल्याला कशाने 10ने भागावं लागेल. आता 10ने भागलं, 10 8 सर, तर सर हे 80 उरतात किती, तर 9, बरोबर आहे, 9 उरायला पाहिजे. म्हणजे ही संख्या तीच आहे. पण आता बघा काय म्हटलं, लहान संख्येची दुप्पट, म्हणजे ही संख्या आहे ती 89 संख्या आहे, बरोबर आहे, पण याची दुप्पट करा. 9 दुनी 18, 1 8 दुनी 16 ने 1, तर सर 17, म्हणजे ही संख्या आहेत मग 178 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक आहे 2 नंबर, म्हणजे बी मध्ये आहे त्याचं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या ह्या पेपरला सॉल्व करायचं होतं आपल्याला. आणि हा प्रश्न तुम्ही सॉल्व केला असेल आणि तुम्हाला सर्वांना अशाच प्रकारे तुम्ही सॉल्व केला असेल आणि हे मार्क तुम्हाला भेटला असेल. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण सर्व गणिताचे सर्व प्रश्न आपण बघितलेले आहे. सर्व प्रश्न कसे कमीत कमी वेळात सॉल्व करायचं होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि अशाच प्रकारे तुम्ही सॉल्व केला असेल आणि तुम्ही सर्वच जण चांगल्या प्रकारे पेपर सोडवला असेल अशी मला आशा आहे. ठीक आहे, आपण इथेच थांबूया. उद्या घेऊन येऊ याच्यावरती, बुद्धिमत्तेवरती कसे प्रश्न होते आणि कसं सॉल्व करायला पाहिजे होतं, हा व्हिडिओ उद्या येईल. ठीक आहे, चल इथेच आपण थांबू.